सर्वांना नमस्कार. GR गाईड गव्हर्नमेंट रेज्युलेशन गाईड शासन निर्णय मार्गदर्शक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे शासकीय GR असतात त्या GRच्या सोप्या शब्दामध्ये स्पष्टीकरण करण्याचं काम ते व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका अशी आपणास आम्ही विनंती करत आहोत. आजचा आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पासंदर्भात असणार आहे. कालच माननीय उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यातीलच काही प्रमुख घडामोडी, काही प्रमुख बाबी, प्रमुख घोषणा, त्याचप्रमाणे कोणत्या विभागाला किती निधी अलॉट केलेला आहे या संदर्भातील सविस्तर आढावा आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका अशी आपणास विनंती आम्ही करतो. सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. आपण पाहत आहोत शासकीय विभाग आणि त्यांच्यासाठी केलेली तरतूद कोटी रुपयांमध्ये असणार आहे. बघूया आपण. महिला व बालविकास खात्यांसाठी 31,907 कोटी, ऊर्जा विभाग 21,534 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम, रस्ते, त्यातील सार्वजनिक उपक्रम वगळून यासाठी 19,079 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. जलसंपदा विभाग 15,932, ग्रामीण विकास 11,480, नागरी विकास 10,729 कोटी, कृषी विभाग 9,710 कोटी, नियोजन विभाग 9,060 कोटी, इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठी 4,368 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मृदा व जलसंधारण 4,247 कोटी, पाणी पुरवठा व स्वच्छतासाठी 3,875 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य 3,827 कोटी रुपये, गृह वाहतूक 3,610 कोटी रुपये, शालेय शिक्षणासाठी 2,959 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. सामाजिक न्याय विभागासाठी 2,923, वैद्यकीय शिक्षण व औषधोपचार खातं 2,517, वन विभाग 2,507, गृह पोलीस 2,237, नियोजन रोजगार हमी योजना 2,205 कोटी, पर्यटन 1,973 कोटी, उच्च व तंत्र शिक्षण 810 कोटी, दिव्यांग कल्याण 1,526 कोटी, सार्वजनिक बांधकाम, रस्ते, सार्वजनिक उपक्रम 857 कोटी, उच्च शिक्षण 2,288 कोटी, सार्वजनिक बांधकाम इमारती 1,367 कोटी, सामान्य प्रशासन 1,299.50 कोटी, गृहनिर्माण खाते 1,246, सांस्कृतिक खाते 1,186, माहिती व तंत्रज्ञान खाते 1,052.50 कोटी, उद्योग विभाग 1,021, सहकार 855 कोटी, अल्पसंख्याक विभाग 812 कोटी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता 807 कोटी, वस्त्रोद्योग 774 कोटी, कायदा व न्याय विभाग 759 कोटी, फलोत्पादन 708 कोटी, मदत व पुनर्वसन 638 कोटी, माहिती व जनसंपर्क 547 कोटी, विधानमंडळ सचिवालय 547 कोटी, क्रीडा विभाग 537 कोटी, अन्न व नागरी पुरवठा 526 कोटी, गृह व बंदरे 484 कोटी, महसूल 474 कोटी, आज्ञापित क्षेत्र 411 कोटी, विपणन 323 कोटी, पशुसंवर्धन 390 कोटी, पर्यावरण व हवामान बदल 245 कोटी, मत्स्य व्यवसाय 240 कोटी, वित्त विभाग 208 कोटी, कामगार 171 कोटी, गृहराज्य उत्पादन शुल्क विभाग 153 कोटी, खार भूमी विकास 113 कोटी, मराठी भाषा खाते 225 कोटी, अन्न व औषध प्रशासन 57 कोटी, दुग्ध व्यवसाय 5 कोटी. तर अशा प्रकारे या विभागांना अर्थसंकल्पामध्ये निधी अलॉटमेंट करण्यात आलेली आहे, निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या संदर्भातील संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला मी निधी वितरण सांगितलेलं आहे. आपणा जर अर्थसंकल्पाविषयी सविस्तर आढावा, सविस्तर माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका. आम्ही नक्कीच अर्थसंकल्पातील सविस्तर घडामोडी, सविस्तर जो अर्थसंकल्प आहे तो आपल्यासमोर पुढील व्हिडिओमध्ये सादर करू. तुर्तास तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा ही आपण विनंती करतो. धन्यवाद.